बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 7. थोड्या वेळानं केसरनं मला महालातून बाहेर काढलं आणि माझ्या महालात नेऊन मंचकावर झोपवलं. चारी बाजूनी उशा लावून माझ्या अंगावर एक शाल पांघरली आणि माझ्या कपाळाचं अवघ्राण करत हळूच म्हणाली, तू आता थोडी तरी डुलकी घे चंपा. तुझं मन हलकं होईल बघ. रसोई घरातून भोजन यायला अजून थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मी पुन्हा एकदा कुंवराणीकडे जाऊन येते. मला तिथून निघायला उशीर झाला तर तू काही चिंता करू नकोस हं. आज कुंवराणीची सुहागरात आहे. रंगमहालात जलसा असेल तेव्हा मला आता निघावं लागेल. रात्री बऱ्याच उशिरापर्यंत जागं राहावं लागेल. म्हणूनच तू आता जरा आराम केलास तर बरं होईल. एवढं बोलून आणि पुन्हा एकदा माझ्या कपाळाचं प्रेमानं अवघ्राण करून केसर माझ्या महालातून बाहेर पडली. मी माझ्या त्या सुखासीन अशा शेजेवर मऊ मऊ आणि तलम उषा तक्क्यांचा कोमल स्पर्श अनुभवत राहिले. खिडक्यांतून फुलदाणीत ठेवल्या ताज्या फुलांच्या मंद सुवासामुळे माझंही मन जरा प्रसन्न झालं आणि डोळे बंद करून मी तशीच पडून राहिले. निद्रा देवीनं कधी मला आपल्या कुशीत घेतलं याचा मला पत्ताच लागला नाही. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझ्या महालाची मुख्य दासी हात जोडून पुढे आली आणि तिने मला विनंती केली, रसोई घरातून आचार्यांनी भोजन आणलंय. आता तुम्ही भोजन करून घ्या देवीजी. माझं मन आता जरा स्थिर हलकं झालं होतं आणि मला भूकही लागली होती. मी मुकाट्याने उठले आणि त्या दासीच्या मागून निघाले. दासीनं झारीतून हातापायावर पाणी घातलं आणि माझे हातपाय धुतले. भोजनगृहात बैठक घातली होती. स्वच्छ जानवं घातलेले, धोती नेसलेले आणि वर उघडे बंब अशा ब्राह्मणांची रांग हातात विविध खाद्यान्नांची भांडी घेऊन तिथे हजर झाले. त्या ब्राह्मणांच्या पुढे पुढे एक मोठा शेंडीवाला ब्राह्मण जमिनीवर गंगेचं पाणी शिंपडत येत होता. मी गुपचूप बैठकीवर येऊन बसले. विविध पक्वानांनी भरल्या थाळीतून वाढप सुरू झालं. पानात खूप काय काय वाढलं होतं, पण मी मात्र अगदी थोडंच खाल्लं. मी माझं जेवण संपवलं तेव्हा रसोईचा प्रमुख मला अतिशय नम्र स्वरात म्हणाला, काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा. चांगलं वाईट जसं भोजन बनवलं गेलं आपल्यासाठी हजर केलं. मी हसून त्यानं म्हणाले, नाही नाही, तसं काही नाही. भोजन अतिशय चविष्ट आणि रुचकर बनवलं होतं. ती लोक जेव्हा तिथून निघून गेली तेव्हा मी परत शयनगृहात आले. मुख्य दासीने पानाचा डबा आणि थंड पाण्याने भरलेली चांदीची झारी मंचकाजवळ एका बैठकीवर ठेवली. माझ्या डोक्याशी एक स्वच्छ टॉवेल पण ठेवला आणि माझ्या हातात 2 विडे देऊन मला ती म्हणाली, मी आपल्या या महालाची दासी असून आपल्या सेवेसाठीच माझी नेमणूक झाली आहे. माझ्या मदतीसाठी 4 दासी आणि 2 सेवक देखील आपल्या सेवेसाठी नियुक्त केले आहेत. माझं नाव कामिनी आहे. माझ्यासाठी जी आज्ञा आपण द्याल तिचं मी पालन करेन. मी हसून तिच्या हातातला विडा घेतला आणि म्हणाले, कामिनी, आता मी जरा विश्रांती घेणार आहे. त्यात कसलाही व्यत्यय मला नको आहे. केसर केव्हाही आली तर तिला इकडे पाठवून दे. आता तुम्ही सुद्धा विश्रांती घेऊ शकता. मला एवढ्यात तरी कोणत्याही वस्तूंची आवश्यकता नाही. हे ऐकल्यावर कामिनीने एकदा महालाच्या 4 बाजूनी नजर फिरवली आणि ती बाहेर गेली. जाताना तिने द्वारावरील पडदे नीट केले. मी डोळे मिटून माझ्या भाग्याचा विचार करू लागले. मला खरंच कसलीही कल्पना नव्हती माझं भविष्य काय असेल म्हणून. पुढच्या काळात मला काय काय बघावं लागेल, कोणकोणती सुखदुःख माझ्या वाट्याला येणार आहेत,
फक्त केसर तेवढी माझ्या आशेचा किरण होती, जी नेहमीच शांत, संयमी आणि कर्तव्यपरायण होती. केसर आणि कुंवराणीच्या अनुषंगाने मी बराच वेळ विचार करत राहिले आणि अचानक माझी विचार शृंखला मी घालवलेल्या बालपणात शिरली. माझी आई आणि दाता यांच्या माझ्यावरील अपार प्रेमाच्या अनंत गोष्टी आठवत आठवतच मी पुन्हा झोपी गेले. खरं तर माझ्या डोळ्यावर अजूनही झोपेची झापड होती. मन जरी माझं हलकं झालं होतं तरी शरीर मात्र जडवत झालं होतं. शेजेवरून उठायला मनच होत नव्हतं. डोळे बंद करून मऊ अंथरुणावर तक्क्या छातीवर घेऊन मी चुपचाप पडून राहिले. खरं तर झोपले नव्हते, पण एखाद्या सुखद स्वप्नासारखी झोपेची ती खुमारी माझ्या मनावर हावी झाली होती. महालात ताज्या फुलांचा सुगंध भरलेला होता. अनेक वेगळ्या आनंद लहरीत माझं मन प्रसन्न होतं. पण तरी मला उठायला, हलायला, डुलायला मुळीच नको होतं. असं नुसतं पडून राहण्यात मला खूपच आनंद मिळत होता. केसर आत येऊन म्हणाली, "उठ चंपा, दिवस कल्ला बघ." तरी देखील मी उठले नाही. पण माझ्या उठण्याची वाट न पाहताच झारीतलं गार पाणी भांड्यात घेऊन केसर माझ्यापाशी आली आणि माझं डोकं जरासं वर उचलून माझ्या ओठाला भांडं लावलं. खरंच ही केसर किती मायाळू आहे. माझ्यावर किती प्रेम आहे तिचं. केवढा आधार दिलाय तिनं मला. माझ्या शरीराचा कण न कण हे सगळं आठवून मन कसं प्रसन्न होऊन जातं. ती मला सोडून गेली आणि तिच्याशिवाय माझं जगणं बेकार वाटू लागलं. ती म्हणजे माझ्या जगण्याचा, आयुष्याचा अत्यंत संवेदनशील भाग होती. थंड पाणी प्याल्यावर माझा जीव खरंच सुखावला, थंडावला. माझे दोन्ही हात तिच्या गळ्यात टाकून मी माझे डोळे उघडले. तिने माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं. मग अगदी मृदू आवाजात म्हणाली, "उठ उठ, जरा उठणं वगैरे तुला लावू दे आता. मग स्नान वगैरे उरकून तू कपडे बदलेपर्यंत संध्याकाळ होऊन जाईल." मी म्हटलं, "हे आज उठणं बिटणं लावण्याचं आणि काय? मला तर अजूनही झोपावंसंच वाटतंय. ये, तू पण ये जवळ. ये जवळ अशी माझ्या आणि झोप माझ्या शेजारी." मी तिला माझ्याजवळ ओढलं. जरासं हसून ती म्हणाली, "मस्त मजेत आहेस तू राणीजी. पण आपल्याला रंगमहालात बायजीराजच्या सेवेला हजर व्हायचंय. तिकडे सुहाग रात्रीच्या जलशाचा थाट सुरू आहे. उठ उठ, बघ तर तिथं कसं रंगीन नशीलं वातावरण आहे ते." गूढ नजरेनं तिनं माझ्याकडं पाहिलं. मी थरकापले. माझे हातपाय गळून गेले. बराच वेळ मी केसरकडे बघतच राहिले आणि मग उठून बसले. केसरनं माझ्या सर्वांगाला सुगंधित उठणं चोळलं. 2 दासींनी पटापट गरम पाणी, साबण, शॅम्पू, टॉवेल आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टी तिथल्या स्नानगृहात ठेवून दिल्या. पुन्हा एकदा मी त्या सुखकर कोमट पाण्यात धपकन पडले, जिथे आजच सकाळी महालात येताच शाही स्नानाचा मनमुराद आनंद लुटला होता. या महालातला हा माझा पहिलाच दिवस होता आणि अजून तो सरला देखील नव्हता. त्या दरम्यान सुखाची आणि आनंदाची जी अनुभूती मला मिळाली होती, तो तेवढा आनंद आणि सुख आयुष्यभर इतर स्त्रिया कदापिही अनुभवू शकत नसतील. बराच वेळ मी पाण्यात माशासारखी जलक्रीडा करत राहिले. मागच्या सगळ्या आठवणी, माझं गतजीवन, सगळ्याचा मला विसर पडला. मनसोक्त स्नानाचा आनंद घेतला आणि तिथून बाहेर पडून मी पुरुषभर उंचीच्या आरशासमोर जाऊन उभी राहिले. तप्त सोनेरी रंगाच्या माझ्या अनावृत्त देहावरून मोत्याच्या लढीसारखे पाण्याचे थेंब टप टप करत संगमरवरी फरशीवर टपकू लागले. माझ्या भर जवानीचा मलाच मोह पडू लागला. माझ्या मोकळ्या केसांतून टपटपणारे पाण्याचे थेंब म्हणजे एखाद्या नागिनीच्या तोंडातून बाहेर पडणारे मोतीच जणू. बराच वेळ मी माझ्या अनावृत्त देहाकडे पाहत होते. मीच मला निरखत होते. नाहीतरी दुसरं कोण पाहणार होतं, कौतुक करणार होतं. माझे डोळे आनंदाने लकाकू लागले, ओठ उमलून आले.
शरीर जरासं ताणलं आणि बेफिकीरपणानं एक टॉवेल अंगाभोवती गुंडाळून एका वेगळ्याच उन्मादात मी शृंगार कक्षेत आले. 2 दासींबरोबर केसर माझी वाटच पाहत होती. एक कोणीतरी अनोळखी माणूस देखील तिथे उभा होता. सावळ्या रंगाचा, 19-20 वर्षांचा कोवळा तरुण. बाहूंच्या फुगलेल्या दंड बेडक्या, नाकी डोळी नीटस, पाणीदार आणि हिरवट काळे डोळे, डोक्यावर केशरी रंगाची पगडी, अंगावर साधाच अंगरखा, रुंद छातीनी बारीकशी कंबर, जरा जाडसर ओठ, मोत्यासारख्या शुभ्र दंतपंक्ती. किंचितसं हसून त्यानं मला प्रणाम केला. माझं अंग केवळ त्या एका टॉवेलनं लपेटलं होतं खरं, पण माझ्या शरीरावर कोणतंही वस्त्र असं काही नव्हतं. आणि म्हणूनच या परक्या तरुणाला पाहून मी शरमले. त्या एका क्षणातच तो तरुण माझ्या अंतर्मनातल्या एका कोपऱ्यात घर करून बसला. त्याच्या नमस्काराला मी काही प्रत्युत्तर देऊ शकले नाही. थोड्याशा शर्मेनं आणि अर्थपूर्ण नजरेनं मी केसरकडं पाहिलं. तेवढ्यात हात जोडून तो तरुणच म्हणाला, मी किसून महाराज. दरबारची महाराजांची कृपा झाली आहे. हा नजराणा त्यांनी पाठवून दिला आहे आणि आजपासून मीही आपल्या चरणसेवेत रुजू झालोय. त्याच्या त्या बोलण्यानं माझी दृष्टी तिथल्या मेजवर ठेवलेल्या वस्त्रांनी आच्छादलेल्या तबकावर पडली. पुढे होऊन त्याने अलगद ते वस्त्र उचललं. तबकात किमती वस्त्र, मौल्यवान जडजवाहिरं होती, अत्तराच्या कुप्प्या आणि अजून बरीच वेगवेगळी शृंगार साधनं होती. दरबारकडून इनाम म्हणून एक किमती वस्त्रजोड तर मला याआधीही मिळाला होताच. माझ्यासाठी तर ते अद्वितीयच होतं. पण आत्ताच्या या बहुमोल किमती वस्त्रांपुढे त्याची बरोबरीच होऊ शकत नव्हती. या किमती पोशाखावर मोती जडवलेले होते आणि नाजूक कशिदाकारीनं त्यांचे काठ सजलेले होते. सगळेच पोशाख जरीबुट्टीने भरलेले, सोन्या चांदीच्या ताराने विणलेले होते. मखमली पेट्यांतून जडाऊ दागिने होते, जे मावळत्या सूर्याच्या किरणाप्रमाणे झगमगत होते. एक एक करत सगळ्या पेटीतले दागिने किसूनने हरीने मांडले. हसून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, मी द्वाराबाहेरच उभा आहे. सरकारने वस्त्र परिधान करावीत. माझी आवश्यकता भासल्यास लगेच मला हाक मारावी. असं म्हणून हात जोडून मला प्रणाम करून तो माझ्या शृंगार कक्षातून बाहेर निघून गेला. मी आश्चर्याने स्तब्ध होऊन पुतळ्यासारखी उभी राहून केसरकडे एकटक बघू लागले. आता खरं खरं सांगायचं तर जाणता अजाणता किसूनने माझं मन हरण केलं होतं. एक अशी कळ, एक असा धक्का त्यानं दिला होता, ज्याची मला या क्षणापर्यंत जाणीव नव्हती, भानही नव्हतं. बावचळलेली मी तिथल्या खुर्चीत धपकन बसले. धडधडत्या काळजाला मी दोन्ही हाताने दाबून धरलं. सौंदर्याला कधी नटवलं जातं का हो? चंद्रालाही सुस्नात करतात का कधी? ताऱ्यांनाही चमकवलं जातं? आकाशाला रंगवलं जातं का? पण केसरनं तर हेच केलं की. हे असलं जीव घेणं सौंदर्य जे त्या विधात्याने मला बहाल केलं होतं, पाहणाऱ्याच्या मनाला जाळू लागतं. एक एक करत ती वस्त्र केसरनं मला चढवली. ती मिली चोळी तर इतकी तंतोतंत बसली, जणू काही माझ्या शरीराबरोबरच तिला बनवली होती. त्या वस्त्रावरची ती रत्न आणि त्यांचे काठ दिव्याच्या उजेडात नभांगणातील तारकांप्रमाणे चमकत होते. तो किमती जोडा केसरने माझ्या अंगावर चढवला. दागिनेही अंगावर घातले. हा सगळा जामानिमा करून मी जेव्हा आरशापुढे जाऊन उभी राहिले, तेव्हा ते रूप पाहून माझे तर डोळेच मिटले. माझंच रूप मीच ओळखू शकत नव्हते. मीच माझ्या त्या देखण्या रूपाच्या प्रेमात पडले. केसर हसून म्हणाली, विनाधारिणी सरस्वती देवीचं वाहन राजनंदिनी तर मानवी रूप धारण करून या पृथ्वीवर प्रकट झाली नाही ना, की साक्षात वसंत ऋतूनं मोहिनीचं रूप धारण केलंय. केसरच्या या बोलण्यावर दासीही हळूच खुदकन हसल्या. स्प्रेनं माझ्या अंगावर सुगंधाचा वर्षाव झाल्यावर तिथली मुख्य दासी अगदी बारकाईनं कुठं काही न्यून राहिलं नाही ना, याची चाचपणी करू लागली.
इतक्यात माझ्या मनात एक तीव्र लालसा उत्पन्न झाली. मला वाटलं मगाशी आलेल्या त्या तरुण किसूंनं जरा इकडे आत येऊन माझं हे सौंदर्य पाहिलं तर. हा विचार मनात येताच माझे गाल लाल लाल झाले आणि तळवे गरम झाले. अगदी त्या क्षणी अवचित किसून आत आला. अगदी क्षणभरच त्यानं माझं ते देखणं रूप न्याहाळलं आणि आपली नजर खाली वळवली व म्हणाला, स्वारीसाठी रथ हजर करू की पालखी मेना सरकार? जशी आपली मर्जी असेल सरकार. तो स्वर ऐकताच माझे कान तृप्त झाले. असं वाटलं माझ्या या साज शृंगाराचं सार्थक झालं. पण मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकले नाही. गोंधळून मी केसरकडं पाहिलं. तिनंच सांगितलं, मेनाच मागवून घे. किसून निघून गेला. आणखी जरा वेळ थांबला असता तर काय हरकत होती? मी विचार केला आणि तत्क्षणी मला अचानक आठवलं की तो तर माझ्याच सेवेत आहे आणि माझं मन कळीसारखं उमलून आलं. मी केसरला म्हटलं, मेण्याची काय गरज होती? जसं सकाळी गेलो होतो तसं चालत चालत जाऊ की आपण? समोरच रंगमहाल आहे. काहीच उत्तर न देता केसर किंचितशी हसली. तेवढ्यात किसून परत आला. माझ्याकडे त्यानं पाहिलं देखील नाही. त्याच्या हातात मद्याच्या बाटल्या होत्या. त्या त्यानं केसरच्या हातात थोपवून सहेतुक नजरेनं तिच्या डोळ्यांत पाहिलं आणि लगेचच तो बाहेर निघून गेला. केसरने थोडंसं मद्य ग्लासात ओतलं आणि मला म्हणाली, थोडीशी पी बरं. मी नाही म्हणू शकले नाही, पण भीतीनं थरकापले मात्र. हे सगळं काय चाललंय? मी ते मद्य प्यायले. दासीने 2 विडे मला दिले. ते खाऊन मी म्हटलं, बरं आता आपण निघायचं का? किसूनने आत येऊन सूचना दिली, मेना हजर आहे सरकार. आणि मी मेन्यात बसले. माझ्या मेन्यापुढे केसर, 2 बाजूला 2 दासी आणि मागून किसून असा लवाजमा निघाला. निघताना हळू आवाजात केसर मुख्य दासीला म्हणाली, सगळं नीट व्यवस्थित ठेवीत हे. केसरच्या या सांगण्याचा त्या दासीनं कोणता अर्थ काढला काय माहीत, पण नुसतं हसून तिनं मान खाली झुकवली. रंगमहालाच्या आजच्या शोभेला कोणत्या सौंदर्याची उपमा द्यावी बरं? प्रकाशाच्या हजारो बत्तींनी तो भव्य महाल झगमगत होता. दिव्यांचे रंगीबेरंगी चक्र उंच छतावरून फिरत होते. नजरबाग आणि बाहेरच्या प्रांगणातील वृक्षावर आणि झाडाझुडपावर रंगीबेरंगी दिवे सोडलेले होते. चमकते तारेच भासत होते जणू ते. कारंज्यातून रंगीत पाण्याचे फव्वारे उडत होते आणि कृत्रिम तलावातून निघालेल्या हजारो धारांच्या आत लपलेल्या दिव्यांच्या विविध रंगी छटा त्यातून प्रकाशित होत होत्या. तो रंगमहाल जणू काही जादुई रंगमहालच वाटत होता. जागोजागी देश विदेशी वाद्यांतून निरनिराळे स्वर धुवून बाहेर पडत होते. द्वारावर नौबती झडत होत्या. हे असलं काही मी जन्मात कधी पाहिलेलं नव्हतं. आमच्या दातांच्या गावात वीज कुठे होती? केवळ हवेलीतच काय ते थोड्या बॅटऱ्या वगैरे पेटवून विजेची सोय केलेली होती. परंतु इथे तर इंद्रसभाच भरली होती. जागोजागी नाच गाण्याचे अनेक मंच उभारले होते, ज्यावर निरनिराळ्या प्रदेशातील गायक, कलावंत आणि देखण्या कोठीवाल्या वेगवेगळ्या संगीताचा स्वरप्रवाह प्रवाहित करीत होत्या. कुठे ढोलकीची थाप तर कुठे तबल्यावरची थाप, कुठे ख्याल टप्प्याची उधळण तर कुठे नृत्यांगनांचा ठुमका. आपल्याला आवडेल भावेल अशा प्रकारे तिथले स्त्री पुरुष स्वतःचं मनोरंजन करून घेत होते. खाणं पिणं, पान चघळणं, हसत हसत गप्पा मारणं आणि महाराज व नवीन महाराणी यांचा जय जयकार करणं, हेच दृश्य सर्वत्र दिसत होतं. कुंवरीच्या खास महालात मैफल सजली होती. कलाकुसरीचा छोटासा मखमली पडदा एका चांदीच्या मसनदीच्या 4 खांबांना ताणलेला होता. त्या मसनदीच्या मध्यभागी बैठकीच्या आधारानं कुंवरी विराजमान झाली होती. आजच्या तिच्या साज शृंगाराचं काय वर्णन करावं? सगळा शृंगार हिऱ्या मोत्यांचाच होता.
मोठमोठ्या टपोऱ्या मोत्यांची मंद आभा त्या सजलेल्या चेहऱ्यावर पसरली होती. कुंवरीने कानात घातलेले हिऱ्यांचे झुमके, हातातल्या पाचू आणि नीलमच्या मनगट्यावर जेव्हा दिव्यांचा प्रकाश पडत असे तेव्हा खरोखरच असं भासत होतं की क्षणाक्षणाला वीज चमकत आहे. कुंवरीचा पोशाख देखील अतिशय मौल्यवान होता. असं ऐकण्यात आलं होतं की 80,000 रुपयांचा तो वस्त्रजोड दिल्लीच्या कारागिरांनी बनवलेला होता. तिच्या अंगावर लाखो रुपयांची रत्नमानकं अतिशय शोभा देत होती आणि या सगळ्या रत्नमानकांच्या ओझ्याखाली दबलेला आपला हाडामांसाचा देह त्या मसनदीवरून पसरून सजलेली कुंवरी विडा चघळत बसली होती. लोककलावंत मांड गात होत्या. बेगी अवोजी, लवकर या, लवकर या. महारा ढोला बेगी अवोजी, महाराज आपण सत्वर या. गिनते गिनते रह गई म्हारी अंगुरियारी रेख. या नक्षीवरची वेलबुट्टी मोजून मोजून शिनीन गेलो आहे मी. डोला बेगी अवोजी, महाराज या, आता सत्वर या. महाराज अजूनही महालात आले नव्हते. बाहेर देखील मर्दानी मैफल सजली होती. कितीतरी दासी महाराजांना बोलवायला गेल्या होत्या, परंतु महाराज काही तिथून उठण्याचं नाव घेत नव्हते. मी कुंवरीजवळ जाऊन पदर डोळ्यावर ओढून घेऊन तिला प्रणाम केला. अगदी निमिष मात्र कुंवरीने मला पायांपासून डोक्यापर्यंत नखशिकांत पाहिलं. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जसं काही लुप्तच झालं. दासी नोकराणी देखील मला तिथे पाहून पळभर अवाक होऊन माझ्याकडे बघतच राहिल्या. आणि का नाही त्या मला तसं बघत राहणार? माझं मेलीचं सौंदर्यच असं होतं ना. पण मी मात्र लाजेनं शर्मेनं बेजार झाले होते. पण माझ्या रूपाला जो बहर आला होता त्यानं कुंवरीचा सगळा डामडौल एकदम फिका पडला. चांदण्यात खुललेलं माझं देखणं सौंदर्य कुठे आणि कुठे कुंवरीचा तो साज शृंगार. जसं जलानं ओथंबलेल्या मेघामध्ये चमकणारी एखादी वीजच. दासी मागून दासी महाराजांना बोलवायला जात होत्या आणि सगळ्या एकच जवाब घेऊन येत होत्या. येत आहेत महाराज, येत आहेत, आता एवढ्यात येतील ते. आणि महाराजांचं अजूनही आगमन काही होत नव्हतं. एका दासीनं तर असंही अर्जव केलं महाराजांना, अन्नदाता आता तर तिकडे महाराणीचं रुदन सुरू झालंय. दारुडो दाखारो चल रहा है. आणि ती हसू लागली. ढाडीने गाणाऱ्या कलावंत झटकन दारुडो दाखा म्हणू लागल्या. भरला ए सुखडी कलाली, दारुडो दाखारो, पिवन बारो लाखारो, भरला ए सुघड कलाली, दारू पिओ सजना रात राखो नेन. आता तर मध्यरात्रीचा समय झाला. अस्वस्थपणानं कुंवरी इकडे तिकडे बघू लागली. मी तिच्याजवळच उभी होते. माझ्याकडं पाहिलं आणि मला म्हणाली, तू जा चंपा आणि त्यांना घेऊन ये. कुंवरीला हे काय नाही कसं सुचलं कुणाला माहीत. ते ऐकून माझ्या तर अंगाचं पाणी पाणी झालं. घाबरून मी केसरकडे पाहिले. केसर म्हणाली, मी जाते अन्नदाता. त्या मर्दानी मैफलीत हिचं जाणं योग्य होईल काय? कुंवरी देखील आता हट्टाला पेटली. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिच्या मनाविरुद्ध काही झालं तरी तिला ते बिलकुल रुचायचं नाही. हा तिचा स्वभावच होता. त्या स्वभावानुसार ती म्हणाली, नाही, चंपाच जाईल. मग मलाच जावं लागलं. पण माझे पायच उचलत नव्हते. ह्या अशा रूपात साज शृंगारात मी तिथे बाहेर कशी जाणार? कधीच मी अशी परपुरुषांच्यात गेले नव्हते. पण ही तर राजाज्ञाच. शृंगार काय आणि रूप काय, शेवटी काही झालं तरी मी तर गोली आहे, चाकर, गुलाम आहे मी. या सौंदर्यामुळं, रूपामुळं मी काय महाराणी थोडीच होणार आहे. हळूहळू मी निघाले. माझ्या मागोमाग केसर. माझ्या कानात ती फुसफुसली, मी तुझ्याबरोबरच असणार आहे. तू जाऊन त्यांना महालात येण्याची विनंती कर. तिथे तर मैफल रंगात आली होती.
गायिका तवायफ आलाप घेत होत्या. एक कुणी रूपानं जरी बरी दिसणारी छम्मक छल्लो ताना आलाप घेत गात होती. मदछकिया महाराज थाने किन पिलाई दारुडोन, बोलिनी दारुरा मारू, पुछे थारी मारुडो, दारुडो दाखारो. मद्याचे प्याले भरले जात होते. अन्नदाता पेग मागून पेग फस्त करीत होते. खूप प्यायले होते, तरीही प्यायचं काही थांबत नव्हते. त्यांच्या हातातल्या मद्याच्या ग्लासात सशाच्या रक्ताप्रमाणे लाल भडक मद्य भरलेलं होतं. डोळे नशेने लालबुंद झाले होते. अंगावर फिकट गुलाबी रंगाचा वेश होता. मोठमोठ्या पाचूंचा कंठा गळ्यात झळकत होता. कशीबशी मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना प्रणाम करून म्हणाले, महाराजजी, महालात चलावं आपण. महाराजांनी माझ्याकडे पाहिलं आणि मद्याचा प्याला घेतलेला त्यांचा हात त्यांनी माझ्याकडे केला. क्षणभरच मी केसरकडे पाहिले. एका खांबाला चिकटून ती उभी होती. महाराजांचे भाऊ मी पकडले. माझा आधार घेऊन ते उभे राहिले खरे, पण त्यांचे पाय मात्र लडखडत होते. त्यांनी आपल्या शरीराचा सगळा भार माझ्या खांद्यावर टाकला. त्यांचं ते धूळ सावरणं माझ्याच्यानं काही झेपत नव्हतं. अस्पष्टचं काहीतरी ते बोलले, पण मला काही कळलंच नाही. मद्याचा प्याला त्यांच्या हातात तसाच होता. पण हे काय? रंग महालाकडे न वळता ते माझ्या महालाकडे निघाले होते. तसेच माझ्या खांद्यावर आपला भार टाकून. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी लडखडत ते आता खाली पडणार. त्यांना सांभाळत मी म्हणाले, अन्नदाता, अन्नदाता, तिकडे तिकडे आहे रंगमहालाचं द्वार. राहू दे, राहू दे, तू चालत राहा, चालत राहा. आणि मला जणू ढकलतच ते निघाले. खरं तर त्यांच्या ओझ्याने मी पडता पडता वाचत होते. नेमकं तेव्हाच केसरने पुढे होऊन त्यांचा दुसरा हात तिच्या खांद्यावर घेतला. एका बाजूने केसर आणि दुसऱ्या बाजूने मी असा त्यांचा बोजा आपल्या अंगावर घेत आम्ही महालाकडे निघालो. रंग महालाबाहेरचा शोरगुल, हंगामा, गाण्या बजावण्याचे आवाज आमच्या मागेच राहिले. आम्ही आमच्या महालाच्या द्वारापर्यंत पोहोचलो. किसून द्वारापाशी हजर होताच केसरने त्याला खून केली. अन्नदातांना पाहिल्याबरोबर झटकन त्यानं बिछायात अंथरली, मसनद तयार केली. मग अन्नदातांना मसनदीवर विराजमान केलं. माझा हात पकडून अन्नदाताने मला आपल्याजवळ बसवलं. केसरनं आणलेलं मद्य ग्लासात ओतून कापऱ्या हाताने मी त्यांना दिलं. केसरच्या इशाऱ्यावर नोकराणी धावतच गेली आणि ढाडीनांना बोलावून आणलं. तेवढ्या वेळेत किसूनने शामियाना लावून घेतला. केसरच्या इशाऱ्यासरशी ढाडीना दारुडो दाखारो गाऊ लागल्या. हातातलं मद्य प्राशन केल्यानंतर गळ्यातली मोत्यांची माळ काढून महाराजांनी केसरकडे फेकली आणि आपले पाय पसरले. केसरने माझ्याकडे सहेतुक नजरेनं पाहिलं. खरं तर आता या क्षणी महाराज अर्धजागृतावस्थेत होते. मला केसरच्या नजरेचा अर्थ कळला. मी उठून उभी राहिले. माझं काळीज धडधडत होतं. हे देवा, हे काय चाललंय? किसून आणि केसर दोघांनी मिळून तुनी बाजूने धरून महाराजांना उठवलं. मोठ्या हिमतीनं केसर त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाली, अन्नदाता, आपण रंगमहालात यावं. उचक्या देत अन्नदाता म्हणाले, खड्ड्यात गेला तो रंगमहाल. ते अजून काहीतरी बरळले, पण त्यांच्या अस्पष्ट बोलण्यामुळे काही समजलंच नाही. किसून त्यांना शयनगृहात आणून झोपवणार होता. तेवढ्यात एखाद्या तुटलेल्या वृक्षाप्रमाणे ते खाली फरशीवर पडले आणि उलटी करू लागले. खरं तर त्यांना जराही शुद्ध नव्हती. माझी तर घाबरगुंडीच उडाली होती. घाबरून मी केसरकडे पाहिलं. बाहेर ढाडीना दाखारो गात होत्या. माझं सगळं चित्त कुंवरीकडे लागलेलं होतं. आता कुंवरी काय म्हणेल? ही अशी कशी दुर्दैवाची गोष्ट घडली बरं? घृणेनं आणि एक प्रकारच्या उदासीनं आणि विरक्तीनं माझं मन भरून गेलं. त्याच वेळी एक दासी धापा टाकत आली आणि पुटपुटत ती म्हणाली,
घात झाला सरकार. तिकडे नव्या महाराणींना पत्ता लागलाय की अन्नदाता इकडे या महालात आहेत म्हणून. गाणं बजावणं, रोषणाई सगळं सगळं बंद करण्याची आज्ञा त्याने दिली आहे. रंग महालात स्मशान शांतता पसरली आहे. हे ऐकून मी सुन्न होऊन गेले. माझं देखणं रूप, सौंदर्य, माझा साज शृंगार सगळं सगळं एका क्षणात विसरून गेले मी. तो महाल, तो शयन मंचक, तो सगळा सुखाचा आणि ऐश्वर्याचा थाटमाट, हिरे मोती, जड जवाहीर एखाद्या नागिनीसारखं मला डसू लागलं. मंचकावर पडून मी हमसाहमशी रडू लागले. किंग कर्तव्य मूड अशी केसर मला कुशीत घेऊन फरशीवर पडलेल्या मद्याच्या नशेत होश हवास उडून गेल्या महाराजांकडे बराच वेळ बघत राहिली. मला धीर देण्याचं देखील तिला सुचलं नाही. विचारांची माळ माझ्या डोक्यात फिरत होती. कुंवरीच्या विचारानं मी राहून राहून दुःखी कष्टी होत होते. तिचे विचार मला डंख मारत होते. मी विचार करीत होते, हे परमेश्वरा, आता काय होणार? माझ्या फुटक्या नशिबात काय लिहिलंय काय माहीत. खूप वेळ मी हुंदकत हुंदकत रडत होते आणि अशी रडता रडताच कधी मी झोपेच्या अधीन झाले कळलंच नाही मला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.